कानंद कुंवर कन्हैया काय बराई दिखावत मोहे, जानत हो प्रभुपना तेरा सब ही। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा आहे। अखिल विश्वामध्ये परमार्थिक हृदयामध्ये व्याप्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा आहे आदी करून सकल संत महंतांना वंदन करून सेवेला सुरुवात करतो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता गायलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचे बंधुराज कान्होबाराय यांचा उत्कृष्ट हिंदुस्थानी प्रकरणातील हा अभंग चिंतनासाठी गायला। विठाला विठाला कान्होबाराय या अभंगाच्या माध्यमातून गोपींचा भगवंतासोबत झालेला एक संवाद या ठिकाणी प्रतिपादन करतायत। एक गोपी आहे पण ती वृद्ध अवस्थेला प्राप्त असलेल्या गोपिकांचा संवाद, एक भांडण या ठिकाणी अर्थातच कान्होबाराय तुमच्या समोर या ठिकाणी मांडतायत। विठाला विठाला सज्जन हो, सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यावश्यक आहे। या ठिकाणी ही सेवा किम निमित्त आहे आपण सर्वांनाच ज्ञात आहे। पवित्र भोलेनाथांच्या या पवित्र दरबारामध्ये माँ नर्मदा आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आजचा हा शिबिराचा शेवटचा दिवस अर्थात समारोपी अशा प्रकारचं आजचं हे कीर्तन आहे। 10 दिवसाचं शिबिर या ठिकाणी आयोजित आणि 11व्या दिवशी महाप्रसादाने काल्याने अर्थात आपल्या शिबिराची ही सांगता आहे। प्रत्येक दिवशी या ठिकाणी कीर्तन आहे आणि म्हणून काल्याचं चिंतन देखील या ठिकाणी व्हावं, सर्वांनाच महाप्रसाद काला या ठिकाणी प्राप्त व्हावा हा उदात्त हेतू माझे परममित्र परमसखे परमादरणीय माँ नर्मदा आध्यात्मिक गुरुकुल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोष महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनातून पवित्र संकल्पनेतून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। अतिशय आनंद होतो या ठिकाणी उभं राहत असताना। खऱ्या अर्थानं ही जी सेवा आहे ही एक आपल्यातली सेवा आहे। ही जी सेवा आहे ही प्रेमाची सेवा आहे। ही जी सेवा आहे ही तुमच्यातीलच एका मित्राची ही सेवा आहे, म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहे। खऱ्या अर्थाने मी फार मोठा कीर्तनकार नाहीये, परंतु आपल्यातलाच कोणीतरी एक उभा राहिला पाहिजेत आणि त्याने 2 शब्द या ठिकाणी व्यक्त केले पाहिजेत। या अनुषंगानं आज या ठिकाणी मी उभा आहे। बघा, आजही आठवतं गेले मला असं वाटतं 10-12 वर्ष पूर्ण होत आहेत। याच ठिकाणी याच पवित्र दरबारामध्ये बालसंस्कार शिबिराला आम्ही सुरुवात केली होती। आदरणीय संतोष महाराजांनी मी सुंदर अशा प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हा सर्व गावकऱ्यांचा अर्थात कोलवडचा या ठिकाणी प्राप्त झालाय। खऱ्या अर्थाने उपस्थित आपण सर्वजण एकदा कोलवडसाठी तुमच्यासाठी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। कारण हा उत्सव सोपा नाहीये। सप्ताह करायचं म्हटलं तरी सोपा नसतं आणि शिबिर करायचं म्हटलं तर त्याही पेक्षा कठीण असतं। सर्वांची साथ गरजेची असते आणि एक जबाबदारी या ठिकाणी स्वीकारणारं कोणीतरी आवश्यक असतं। मग आपल्याच गावातून सर्वप्रथम जसं की एखादं घर एखादं इमारत जरी आपल्याला उभी करायची असेल तर मला असं वाटतं खांबांची गरज त्या ठिकाणी पडते। खांब जर नसेल तर इमारत त्या ठिकाणी उभं राहत नाही। हे शिबिर म्हटल्यानंतर या शिबिरासाठी देखील काही खांब अत्यंत महत्वाचे येते। ते पैकीच की ज्या खांबावरती ही शिबिर रूपी इमारत या ठिकाणी उभी राहिली तसं तर सर्वच खांब आहेत, सर्वच आहे, पण एक जबाबदारीपूर्वक ज्यांनी अर्थात हा कार्यक्रम आपल्या खांद्यावरती घेतला असे त्यामध्ये आदरणीय तुमच्या गावाचं वैभव आदरणीय आमचे कौतिकराव पाटील, त्यानंतर आदरणीय दिनकर राजे, आदरणीय चाकोते सर आणि आदरणीय दत्तूभाऊ गिरी, त्यासोबतच आमचे आदरणीय गजानन दादा, ही सर्व जी मंडळी आहे खऱ्या अर्थाने या सर्वांचं खूप मोठं सहकार्य आपल्या या शिबिराला या ठिकाणी लाभलेलं आहे। विठाला विठाला सर्वांचा सिंहाचा वाटा या कार्यक्रमासाठी आहे। सज्जनो, खऱ्या अर्थाने फार मोठं योगदान आपण सर्वांचं या ठिकाणी आहे। आज कीर्तनासाठी ज्यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याच परिसरातलं वैभव असणारे आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे या बाजूने बसलेले आदरणीय बालाजी स्वरूप बालाजी भगवंताचे निस्सिम भक्त आदरणीय अरुण भाऊ डिवटे या ठिकाणी उपस्थित आहे। एक फोन केला आणि
वेळेत वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित झाले. फार मोठा व्याप, फार मोठं कार्य आणि बालाजी भगवंताला साक्षात ज्यांनी आपल्या बुलढाणा नगरीमध्ये या ठिकाणी विराजमान केलेलं आहे. नाही जाऊ शकत आपण कन्याकुमारीला, परंतु आपल्याच भागात, आपल्याच जिल्ह्यामध्ये व आपल्याच शहरामध्ये श्री बालाजी भगवंताला ज्यांनी या ठिकाणी विराजमान केलं असे बालाजी भक्त आदरणीय अरुण भाऊ ड्युटी देखील या ठिकाणी आहेत. सोबतच आदरणीय आपल्या गावातील वारकरी संप्रदायाची फार मोठी जबाबदारी ज्यांनी स्वीकारलेली आहे आणि ही धुरा अखंडपणे तेवत चालवत आहे असे पूज्य आदरणीय अण्णाही या ठिकाणी आहेत. बाबुराव अण्णा, खऱ्या अर्थाने त्यांच्याही चरणाला स्पर्श करतो. सोबतच आदरणीय वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं योगदान ज्यांचं आहे असे आदरणीय रुक्माजी महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणाला स्पर्श करतो. सोबतच आदरणीय पवन महाराज केळवतचे, ज्यांनी त्याही ठिकाणी आपल्या शिबिराला सहकार्य केलं आणि आजही या ठिकाणी 10 दिवसापासून जे उपस्थित आहे त्यांनाही स्पर्श करतो. फार मोठमोठी मंडळी आहे बघा या ठिकाणी. खरंच फार उत्तुंग आहे, फार उंच अशा प्रकारची ही मंडळी आहे. सर्वांचं फार मोठं सहकार्य या ठिकाणी आहे. अतिशय आनंद होतो. मी जवळजवळ मला आनंद वाटतो. काय असेल या महिन्यामध्ये आणि काय असेल या वर्षात माहिती नाही, परंतु कोलवडकरांनी ठरवलं होतं काय माहिती की मे महिन्यात सप्ताहातलं कीर्तन देखील महाराजांचंच काल्याचं ठेवायचं आणि शिबिरातलं देखील महाराजांचंच असलं पाहिजे. म्हणजे एकाच वर्षात 2-2 काल्यांचे कीर्तन कोलवड या ठिकाणी होत आहेत. हे माझं भाग्य आहे. परंतु सर्वच उंचीची मंडळी या ठिकाणी आहे. सोबतच आपल्या कीर्तनाला साथ देण्याकरता आपल्या महाराष्ट्राचं वैभव असणारे गान कोकिळा हनुमान महाराज, नावच फार मोठं आहे आणि महाराजही मोठेच आहेत. ते आपल्या कीर्तनाला हजर झाले. त्यांना फक्त फोन केला, त्यांनी सांगितलं हो गुरुवार सकाळची दिंडी आणि कीर्तन, म्हणजे मी बोलण्याच्या अगोदरच त्यांनी ओळखून घेतलं. त्यासाठी हा फोन आहे आणि म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनाही धन्यवाद देतो. त्यासोबतच संगीत विशारद अमोल महाराज तेही या ठिकाणी उपस्थित झाले. आमच्यावरती नितांत प्रेम करणारे बंधुवत आदरणीय आपल्या भागाचं वैभव असणारे विजयदादा देशमुख हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मा नर्मदा आध्यात्मिक गुरुकुल संस्थेतील हे विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्याने व सर्वांच्या उपस्थितीत आजची ही कीर्तन सेवा आहे. पण मला अतिशय आनंद वाटतो महाराज की संतोष महाराजांनी ही जबाबदारी घेतलेली आहे. अनेक वर्ष आम्ही सोबत आहे, एक मित्रवत प्रेम आहे, परंतु अंतःकरणामध्ये फक्त एकच इच्छा आहे की मुलं घडलेत पाहिजेत. वारकरी संप्रदायाची ही ध्वजा, वारकरी संप्रदायाची ही विचारधारा ही अखंडपणे त्या ठिकाणी राहिली पाहिजे. हा उदात्त हेतू ज्यांच्या अंतःकरणामध्ये